नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा काय बातमी, लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार 2025च्या अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोग जाहीर होण्याची शक्यता। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे। येत्या 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोग जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 67 लाख पेन्शनधारकांना पगारवाढीचा लाभ होऊ शकतो। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात दबाव वाढत आहे। काय 8व्या वेतन आयोगाचा मुद्दा बघा। सध्या केंद्रीय सरकारी कर्मचारी 7व्या वेतन आयोगाच्या आधारावर पगार घेत आहे। 8वें वेतन आयोग 2016 पासून लागू आहे, परंतु आता 7व्या वेतन आयोग कार्यकाळाचा डिसेंबर 2025ला संपणार आहे। त्यामुळे कर्मचारी संघटनेने 8वां वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करण्याची मागणी केली आहे। 8वां वेतन आयोग स्थापनेने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारकडून लवकरच या मागणीवर विचार होऊ शकतो। प्री बजेट मीटिंगमध्ये वेतन आयोगाचा मुद्दा उपस्थित। अलीकडच्या झालेल्या प्री बजेट कन्सल्टेशन मीटिंगमध्ये 8व्या वेतन आयोगाचा मुद्दा उचलण्यात आला। CITU सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे राष्ट्रीय सचिव स्वदेश देव रॉय यांनी या बैठकीत 9व्या वेतन आयोगाची स्थापनेची मागणी केली। त्यामुळे नमूद केले की 7वां वेतन आयोग लागू होऊन 10 वर्षे झाली आणि आता कर्मचाऱ्यांना नवीन आयोगाची आवश्यकता आहे। या बैठकीत कर्मचारी संघटनेने इतर मागण्या केल्या, ज्यात किमान ₹5,000 प्रति महिना करण्यासाठी मागणी करण्यात आली। 8व्या वेतन आयोगाची स्थापनेची मागणी का केली जाते? सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संघटनेने अनेकदा सरकारकडे वेतनदान सुधारणा आणि त्या भत्त्याबाबत तक्रारी केल्या आहे। यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे 8व्या वेतन आयोगाची स्थापनेची आहे। गेल्या महिन्यात NCJCS नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी ने केंद्रीय कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली। या पत्रात नमूद करण्यात आले होते की 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होऊन 9 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग सुधारणा लागू करणं आवश्यक आहे। जर 8वां वेतन आयोग लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन वाढवण्याची शक्यता आहे। वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महागाई भत्ता, हाऊस रेंट अलाउन्स आणि इतर भत्त्यामध्ये सुधारणा होऊ शकते। यामुळे केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचाऱ्यांना 67 लाख पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होईल। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।